नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंतर्गतच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या जातात. गड्ड संवर्गाच्या यामध्ये शैक्षणिक पात्रता ही पाहू शकता 10वीच्या दर्जाच्या समान असते, जास्तीत जास्त 12वी. तर यामध्ये गड्ड संवर्गामध्ये चांगली संधी असते. सरळ सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत या अगोदर आपण जर पाहिल्या तर GMCच्या भरती प्रक्रिया झालेली आहेत. GMC छत्रपती संभाजीनगर असेल, त्याचबरोबर मुंबई, पुणे. तर या अंतर्गत आता नवीन 3,500 पदांसाठी प्रत्येक जिल्हानिहाय GMCची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आणि या संदर्भातलं महत्त्वाची अशी अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे. सगळ्या जिल्ह्यांच्या GMCच्या जाहिराती ज्या आहेत गड्ड संवर्गाच्या या येणार आहेत. आणि याबाबतच्या अपडेटनुसार जर आपण पाहिलं तर ही भरती प्रक्रिया लवकरच घेतली जाईल. TCS मार्फत ही घेतली जाणार आहे. अशा पद्धतीची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे. तर डिटेलमध्ये जर आपण चेक केलं पाहू शकता या पद्धतीने TCS मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून शिपाई, हमाल, कक्षसेवकसह विविध पदे भरली जातील. एकूण 3,500 पेक्षा जास्त जागा यामध्ये असतील. तर यामध्ये आपल्याकडे काय अपडेट आले तर पाहू शकता हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये हा जो तारांकित प्रश्न होता यावरचं उत्तर देताना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तर ती डिटेलमध्ये पाहूयात. राज्यातील शासकीय वैद्यकीय आयुर्वेद आणि दंतचिकित्सा महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबतचा विक्रम काळे, श्री जयंत आसगावकर, किशोर दराडे, सतीश चव्हाण, सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय, हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर यामध्ये राज्यातील शासकीय वैद्यकीय आयुर्वेद आणि दंतचिकित्सा महाविद्यालयात अधिष्ठाता, शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याची बाब निदर्शनास आली आहे. तर याबाबत एक प्रश्न होता. दुसरा प्रश्न आहे, असल्यास उपरोक्त पदांपैकी माहे ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण किती पदे मंजूर करण्यात आली व त्यापैकी किती पदे अद्याप रिक्त आहेत याची माहिती. त्याचबरोबर असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय आणि चौकशी काय आढळून आले आहे, त्या अनुषंगाने सदर रिक्त पदे भरण्याबाबत कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे याबाबतची कारणे, त्याचबरोबर नसल्यास विलंबाची कारणं काय आहेत, असा प्रश्न आलेला होता. तर यावरचे उत्तर आहे पाहू शकता. हसन मुश्रीफ याने उत्तर दिलं आहे, हे खरं आहे. संचालनालयाच्या आधिपत्याखालील सर्व शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 1 ते 4 संवर्गांची ही सद्यस्थिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे. आजच्या तारखेनुसार हे आकडेवारी गट संवर्गामध्ये एकूण मंजूर पदे 2,189, भरलेली 1,379, रिक्त पदे ही 810 इतकी आहेत. गडब संवर्गामध्ये जर आपण चेक केलं तर 3,051 मंजूर पदे, 1,377 इतकी भरलेली आणि रिक्त आहेत 1,674 इतकी. गटक संवर्गामध्ये एकूण जर आपण पाहिलं यामध्ये 27,398 इतकी, त्याच्यानंतर भरलेली 16,755 आणि यामध्ये जर रिक्त पदे चेक केलीत तर 10,643 इतके रिक्त पदे. आणि सगळ्यात महत्त्वाचे आपल्यासाठी गड्ड संवर्गाची यामध्ये मंजूर पदे 9,543, यामध्ये भरलेली 5,569 आणि रिक्त आहेत गड्ड संवर्गाची जी आपल्यासाठी महत्त्वाची आहे 3,974. ही एकूण पदे रिक्त आहेत. आता टोटल जर पाहिली सगळी GMCची तर 17,101 रिक्त पदे आहेत. मात्र संचालनालयाच्या आधिपत्याखालील दंत महाविद्यालय, वैद्यकीय रुग्णालयामधील दंत विभागातील वर्ग 1 आणि वर्ग 2 संवर्गांची ही पदभरती जी आहे सद्यस्थिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे. संचालनालयाच्या आधिपत्याखालील शासकीय दंत महाविद्यालय, वैद्यकीय रुग्णालयामधील विभागातील वर्ग 1 आणि वर्ग 2 संवर्गाची ही सद्यस्थिती आहे पदस्थिती. गट संवर्ग 143 मंजूर, भरलेली 91, 52 रिक्त पदे. गडब संवर्ग 185 मंजूर, 64 भरलेली आणि 118 रिक्त पदे. एकूण जर पाहिली मंजूर 328, भरलेली 158 आणि 170 इतके रिक्त आहेत. तर वर्ग 1 आणि वर्ग 2 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतची प्रक्रिया ही शासन स्तरावर सुरू आहे. वर्ग 3 तांत्रिक अतांत्रिक परिचर्या संवर्गाची सरळ सेवेची पदे जी आहेत हे राज्यस्तरीयवर संचालनालयामार्फत महत्त्वाचं यामध्ये ही भरती प्रक्रिया TCSच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याची कारवाई सुरू आहे. आणि पदोन्नतीच्या कोट्यातील जी पदे आहेत ही सुद्धा भरण्यात येत आहेत. तर पदभरतीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे विलंबाचा प्रश्न येत नाहीये. म्हणजे पाहू शकता 3,500 पदांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे
आणि यामध्ये जर आपण पाहिलं GMC पुणे असेल, GMC मुंबई असेल, GMC छत्रपती संभाजीनगर असेल, GMC नांदेड तर यांच्या झालेले आहेत. बाकीचे राहिलेले जे GMCचे जिल्हे आहेत यामध्ये भरपूर जिल्हे अजून बाकी आहेत. तर सगळ्या जिल्ह्यांची ही जाहिरात येणार आहे. ज्या जिल्ह्याची जाहिरात अजून आलेली नाही आहे त्या उमेदवारांनी, त्या जिल्ह्याच्या उमेदवारांनी तयार राहणं आवश्यक आहे, कारण कधीही कोणत्याही क्षणी कोणत्याही दिवशी ही जाहिरात जी आहे GMCची जाहीर होईल. अजूनसुद्धा 3500पेक्षा जास्त जागा रिक्त असून GMCचे जे राहिलेले जिल्हे आहेत यामध्ये गड्ड संवर्गासाठीची, यामध्ये शिपाई असेल, हमाल असेल, कक्षसेवक असेल, त्याचबरोबर इतर सगळे पदे 10वी-12वीचे शैक्षणिक पात्रतेवर ही भरली जाणार आहेत आणि TCS मार्फत ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. सध्यासुद्धा मुंबई पुणेसाठीची झालेली आहे, TCS मार्फत घेण्यात आली होती. त्याच पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर याबाबत सुद्धा डिटेलमध्ये आकृतीबंध असेल किंवा भरती प्रक्रियेच्या जाहिरातीबाबतची माहिती लवकरच आपल्याकडे अपडेट प्राप्त होतील. या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.